नमस्कार. जाणून घेऊयात आजच्या ठळक घडामोडी. श्रद्धा कॉलनीतील अतिक्रमणावरून नागरिक आक्रमक. वारंवार तक्रारीनंतरही कारवाई नाही. उपमहापौरांकडून तात्काळ कारवाईचे आदेश. इचलकरंजी शहरातील श्रद्धा कॉलनी प्रभाग क्रमांक 19 येथे रस्त्यावर झालेल्या अतिक्रमणाच्या विरोधात स्थानिक नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. नागरिकांच्या म्हणण्यानुसार एका व्यक्तीनं नगरपालिकेच्या हद्दीतील सुमारे 4.75 मीटर म्हणजेच 15 फूट रस्त्यावर अतिक्रमण केले असून याबाबत 2025 पासून महापालिका प्रशासन आणि संबंधित अधिकाऱ्यांकडे वारंवार लेखी तक्रारी देण्यात आल्या आहेत. मात्र अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. नागरिकांच्या म्हणण्यानुसार महापालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून या प्रकरणाकडे सातत्याने दुर्लक्ष करण्यात येत असून केवळ उडवाउडवीची उत्तरे दिली जात आहेत. त्यामुळे परिसरातील नागरिकांना मोठ्या प्रमाणात गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. याशिवाय महापालिकेच्या नगररचना विभागाने संबंधित बांधकाम विभागाला सदर अतिक्रमण हटवण्याबाबत सूचना दिल्याचे सांगितले जात असले तरी प्रत्यक्षात कारवाई होत नसल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. तक्रारदार नागरिकांच्या म्हणण्यानुसार त्यांनी सुमारे 6 महिन्यांपूर्वी संबंधित अतिक्रमण हटवण्यासाठी अर्ज केला होता. मात्र त्या अर्जावर कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. उलट नागरिकांनी स्वतःच्या हद्दीत उभारलेले तार कंपाऊंड महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी कोणतीही पूर्वसूचना किंवा नोटीस न देता अवघ्या 1 तासात हटविल्याचा दावा करण्यात आला आहे. संबंधित अधिकाऱ्यांनी तक्रारदारांच्या हद्दीतील कंपाऊंडचे पोल हटवल्यामुळे त्यांच्या भूमिकेबाबत नागरिकांच्या मनात संशय व संभ्रम निर्माण झाला आहे. कोणतीही पूर्वकल्पना न देता करण्यात आलेल्या कारवाईमुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत असून हा अन्याय असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे. श्रद्धा कॉलनी परिसरात रस्ते व गटारींची कामेही प्रलंबित असल्याने अतिक्रमणामुळे नागरिकांच्या दैनंदिन वाहतुकीसह विविध समस्यांमध्ये अधिक भर पडत असल्याचे स्थानिकांनी सांगितले. या सर्व पार्श्वभूमीवर श्रद्धा कॉलनीतील नागरिकांनी आज उपमहापौर श्री अनिल दाळ्या यांची प्रत्यक्ष भेट घेऊन संपूर्ण प्रकरणाची माहिती दिली. त्यानंतर उपमहापौरांनी संबंधित जागेची पाहणी करून तात्काळ आवश्यक कारवाई करण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिल्याची माहिती नागरिकांनी दिली आहे. दरम्यान या प्रकरणातील आरोपांबाबत महापालिका प्रशासनाची अधिकृत भूमिका अद्याप समोर आलेली नाही. त्यामुळे प्रशासन प्रत्यक्षात किती वेगाने आणि प्रभावीपणे कारवाई करते याकडे श्रद्धा कॉलनीतील नागरिकांचे लक्ष लागले आहे. अशाच लेटेस्ट अपडेट्ससाठी आमच्या इंस्टाग्राम अकाउंटला फॉलो व यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा व तुमचे कमेंट आम्हाला नक्की कळवा.